नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना नमस्कार. बरेच दिवसानंतर ब्लॉग टाकतोय. काय झालं मित्रांनो, हे बघा संध्याकाळच्या वाजलेत. आता तुम्हाला टायमिंगच दाखवतो बरोबर. म्हणजे 7 वाजलेत. आता घड्याळ उलटं दिसल्यानंतर मला कळणार नाही. 7 वाजलेत आणि हे बघा तूर इतकं उकडतंय आणि पाठीमागं हिरवगार आहे. हिरवगार आहे. शेतकऱ्यानं काय केलं आहे, इथं एका शेतकऱ्यानं पाणी दिलं आहे. कडवळ पेरले. कडवळ म्हणजे ज्वारी एक जनावराला खाण्यासाठी पेरलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो इथं ही जी आहे ना, ही शेतकऱ्यानं पाणी दिले आता पाणी आणि अंगातून धारा निघते का मित्रांनो. धारा, पाण्याच्या धारा आहेत वाहतात आणि ह्या शेतकऱ्यांनी ते पाणी दिले. तर पक्षी जे आहेत ना, पक्ष्यांना सुद्धा जीवजंतूंना इतका त्रास होतो पाण्याचा. तहान लागते मरणाची. काय होतं, उकडतंय दिवसभर, पाण्याच्या धारा आहेत. आता माणसाच्या माझं बघा इथं किती पाणी आहे बघा. ओलसर सगळं घाम आला सगळं चेहऱ्यावरती. आता मी 2-4 मिनिट झाले उभा आहे, त्याच्यामुळे सुकलं आहे तरी. तर पक्षी आहेत ना, पक्षी तुम्हाला इथं आंघोळ करताना कसं दाखवतोय मी. इथं सगळे पक्षी वळणीच आंघोळ करतात पाठीमागं. तुम्हाला दाखवतो. कारण उकाडा छितका आहे ना, साळुंकी नावाचा पक्षी आहे, साळुंकी. आणि ती मित्रांनो इथं आंघोळी करतात. सगळ्या पक्ष्यांचं थवा इथं आणि थवा मित्रांनो. आणि ते आंघोळ करतोय तुम्हाला मी दाखवतो. चला आता पुढं थोडंसं जरा काट आहे तिथून थोडं झुडपातून हळूहळू चालू, व्यवस्थित चालू आहे. जरा काटं बघून चालतोय, डोळ्याला बिळायला लागायचा. चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे, पहिल्यांदा पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनच्या घंटेला दाबायला विसरायचं नाही. चला तुम्हाला मी दाखवतोय. चला मित्रांनो, तर पळत आता काय करू आपण, हळूहळू पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. इतका उन्हाळा कडक चालला आहे ना, आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो, माणसाच्या अंगातून अक्षरशः पाण्याच्या धारा वाहत आहेत, धारा. आणि काय मित्रांनो, मुख्य तर मला काय म्हणायचं सांगा ना. आपल्यासारखा माणूस जर इतका त्रास होत असेल, त्या माणसाला पाण्याचा, उन्हाचा त्रास होत असेल, उकाड्याचा त्रास होत असेल, 42°C तापमान चाललं आहे, 40°C तापमान चाललं आहे, तर मग माणसाची परिस्थिती काय होत असेल. मग ह्या प्राण्यांचं काय हाल होत असतील आणि ह्या पक्ष्यांचं काय होत असेल. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आता हे शेतकऱ्यांनी काय केले, आपल्या ह्या कडवळाला पाणी सोडून दिले आणि पाणी सोडले. तर बघा झूम करून दाखवतो. साळुंकी नावाचा जो पक्षी आहे काळ्या रंगाचा, तुम्हाला दाखवतोय. तर ही पक्षी बघा, ह्यांचं आंघोळ करायचं चाललं आहे. संध्याकाळच्या वाजलेत 7 आणि बरोबर 7 वाजलेत आणि 7 वाजता ह्यांचं चाललं आहे आंघोळ करायचं काम चाललं आहे ह्या पक्ष्यांचं. म्हणजे बघा, विचार करा, 7 वाजता ह्यांचं आंघोळ करायचं काम चाललं आहे. जसं मित्रांनो आपल्याला आंघोळ करायला म्हणजे गरम ह्यातून, उकाड्यातून जर आलं, अंगात पाणी झालं असेल घामानं, आणि जसं गार पाण्यात विहिरीत मुटका मारल्यानंतर जी मजा येते ना, पाण्यात पडल्यानंतर गार पाणी अंगाला लागल्यानंतर जी मजा येते ना मित्रांनो, तशी मजा ह्यांना येते. आणि दिवसभर ही काय ते उन्हामुळे बाहेर निघत नाहीत, कारण उन्हाचा कडाका जास्त आहे. आणि मस्तपैकी शेजारी हिरवगार ज्वारी आहे, ज्वारीचं कडवळ पेरलं आहे. आणि कडवळ पेरून हे बघा दाखवतो तुम्हाला, हिरवगार कडवळ आहे. आणि शेतकऱ्यानं पाठ म्हणजे कॅनॉलचं पाणी आणलेलं तिकडून, बारामतीतला कॅनॉल आहे ह्या. आणि ह्या कॅनॉलचं पाणी ह्या शेतात सोडले आणि गार पाणी आहे. आणि ह्या गार पाण्यात मस्तपैकी ह्या साळुंक्याचं चाललं आहे. आपण काय करू, थोडं लांबून झूम करून घेतले. आता थोडं पुढं हळूहळू जाऊ. जर हळूहळू पुढं जाऊ, उडून गेल्या तर मग आता ते शेवट पक्षी भीतीनं उडून जातील एखाद्या टायमाला. पण बघूया, आपण जाऊ हळूहळू पुढं. जितकं जवळ जाता येईल तितकं त्याची, मला वाटतं जितकं 20 होत्या बघा, 20-25 होत्या. पण आता मी जवळजवळ जसं आलो आहे ना, तसं त्यांची संख्या जी आहे ना ती कमी झाली. काय भीतीपोटी उडून गेलेत. तरी पण आता मी थांबतो एका ठिकाणी. आता ते भीतीपोटी पाहुणात थोड्या थांबलेत जरा साईडला. काही 2-4 जण आहेत तर पाणी पितात. म्हणजे तहान लागते. पशु पक्षी असले तरी त्यांना तहान लागते, नरड्याला कोरड पडते. आपण दिवसभरात किती पाणी पिते उन्हाळ्यात, ह्याचं लिमिट नाही. मग ते पक्षी आहेत, त्या पक्ष्यांनासुद्धा पाणी प्यायची इच्छा होणारच. आणि दिवसा काय करतात पक्षी, दिवसभर झाडाखाली मस्तपैकी झाडाच्या सावलीला बसलेले असतात. आणि संध्याकाळी मात्र 4 वाजले, दिवस जरा थोडासा कमी झाला, ऊन कमी झालं की मग ते संध्याकाळी बाहेर निघतात फिरायला आणि चरायला निघतात. आता मित्रांनो तुम्हाला परत एकदा दाखवते बघा, ते पक्षी आलेत, साळुंके आलेत. आणि त्या साळुंक्यात आता आंघोळ करायला लागलेत. म्हणजे किती फ्रेश वाटत असेल, आनंद किती वाटत असेल त्यांना. कारण ऊनच एवढं आहे की दिवसभराच्या टेम्परेचरनं त्यांच्या अंगाची सुद्धा लाही झालेली असते. आणि त्याच्यातून ते स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करत असतात. आणि स्वतः ओलं होतात, गार मस्तपैकी झालेले आहेत आता. आणि काही जणांचं काम चाललं आहे, थंडगार तर झालेतच, पण काही जण आता काय करतात, अंग सुकवायचं काम चाललं आहे. अंग सुकवायचं, शेजारी जे बसलेत ना, आता ते शेजारी बसलेले सगळे अंग सुकवत आहेत बघा, झटाकतात अंग आपापलं. मग आपण आता आंघोळ केल्यानंतर जसं टॉवेल आपलं अंग पुसतो, तसं त्यांच्याकडे काय टॉवेल नाहीत, पक्षी आहेत ते, त्यांच्याकडे टॉवेल नाहीत. पण ती आपापल्या चुचीनं अंग साफ करायचं काम चाललं आहे. अंग पंकज आहेत ते फडफडत आहेत, तुम्हाला दाखवतो आहे मी. आणि काहींचे आंघोळीची कामं चाललेत, तर गार व्हायची कामं चाललेत. बऱ्याच जणांना बाहेर निघ वाटत नाही. काही जण असतात बघा, आपल्या ग्रुपमध्ये जर पोहायला गेलो,
10 वेळा जरी म्हणलं बाहेर निघतं शेवटपर्यंत बाहेर निघणार नाही. तसे काय जण आहे तिथं तसे हे पोहतात बघा. त्या पाण्यामध्ये पोहायचं काम चाललं ह्यांचं. आणि मित्रांनो तुम्हाला आता परत एकदा पुढे जातो तुम्हाला दाखवतो. आणि आता तुम्हाला दाखवतो ती बघा अंग कसं वाळवायचं काम चाललं आहे त्यांचं बघा. तुम्हाला झूम करून बघितल्यावरच दाखवतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. आता उडून गेले पक्षी काही जण हे बघा इथे साईडला बघा फडफड जे आहे त्या साळुंके म्हणतात त्याला. हे अंग सुकवायचं काम चाललं ह्यांचं हे बघा आहे का. म्हणजे ओल्या झालेत आता संध्याकाळी त्यांना मस्तपैकी गार झालेत पंख आता त्यांचे सगळे. रात्रभर त्यांना थंडावा वाटणार आहे. अशी मित्रांनो ह्या जरी पक्षी असले निसर्गाची किमी असली तरी अशी जादू असते ह्या पक्ष्यामध्ये. तर मित्रांनो चला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.